नमस्कार सर्वांना, जय शिवराय आणि शुभ सकाळ. तर आज व्लॉग असा सुरू केला आहे की बघा, हे आम्ही केलं आहे डेकोरेशनचा फर्स्ट पार्ट, पण झालं आहे असं हे पूर्ण चुकलं आहे. ॲक्च्युली रात्री आम्ही बराच वेळ हा गोंधळ घालत होतो, पण काहीतरी मापामुळे हे चुकलं आहे सगळं. काय करावं तेच कळेना. आता आर्यनदादा झोपला आहे आणि तो उठल्यावर बघू आता हे कसं रिपेअर करता येईल, काय करता येईल, कसं व्यवस्थित करता येईल. पूर्ण चुकलेलं आहे हे. पूर्ण म्हणण्यापेक्षा आहे ना, म्हणजे असं झालं ना, आम्ही जे आणलं आहे ना त्यात हे बसतच, म्हणजे यात ते बसतच नाही आहे. आणि असं झालं आहे, त्याची माप आता आमच्याकडनं चुकलेली आहेत. आता बघायला लागेल आता हे कसं काय करायचं, काय करायचं. आणि तुम्हाला घरात पसारा दाखवते माझ्या. जर तुम्ही पसारा बघितला तर सगळीकडे आमच्या पसारा पसारा पडलेला आहे घरात. हे बघा, दादाचं पाणी लावलेलं आहे आणि दादा आतमध्ये झोपलेला आहे. तर असं सगळं पसारा पसारा पडलेला आहे आणि हे सगळं चुकलेलं आहे. आता तेच नीट करायचं आहे. त्याला आता काय करावं कळेना. आता दादा उठला की ते खाली घेणार, परत ते सगळं काढणार आणि ते व्यवस्थित करणार. आणि अजून खूप सामान जसं राहिलेलं आहे आणायचं, ते पण आणून मग हे पूर्ण करणार. तर बऱ्याच माझ्या भावांना उत्सुकता होती की ताई ते डेकोरेशनचं कुठपर्यंत आलं आणि काय केलं आहे दाखवा. तर बघा, अजून काहीच झालेलं नाही आहे. हे पण करून ठेवलं, ते पण चुकीचं आहे. ॲक्च्युली आम्ही आय थिंक लावणारच नाही आहे, हे काढूनच टाकणार आहे. आणले तर खरं, म्हणजे आणले नाही, हे आम्ही घरी बनवले. हे असे पाईप आणले, हे बघा, हे असे पाईप आणून आम्ही ते घरी बनवलेले. सगळं पाईप आणले. परत हे बघा, हे असे त्याचे हे पण आणलेत आणि हे सगळं असं घरी बनवले. पण झालं आहे असं की ते सगळं चुकीचं बनलं गेलं आणि हे आता आम्हाला काढायचं आहे. ह्याचा काही उपयोग नाही, हे काढून आम्ही असंच ठेवणार. बघू पुढच्या वर्षी लागलं तर ते वापरणार, नाही तर मग आत्ताच काहीतरी आयडिया काढणार आणि ते करणार. कारण सगळा मॅटर आमचं चुकीचं झालं आहे. जे करायचं होतं आमच्या डोक्यात, जे होतं ते आर्यनदादाच्या डोक्यात होतं, त्यांनी मला काही व्यवस्थित सांगितलं नाही, त्यामुळे ही वेळ आली आहे. आता बघू. तर चला, तुमचं चहा पाणी झालं आहे का नाही ते कमेंट करून सांगा आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.